सेंगोल क्या है? ये सेंगोल दरअसल प्राचीन काल और मध्यकाल में तमिलनाडु के इलाके में जो राजा होते थे, जो जनता द्वारा चुने नहीं जाते थे, जो अपनी ताकत से राजा बन जाते थे लोगों पर राज करने के लिए, और जो आम जनता थी उसको सताते थे, टैक्स वसूलते थे और कहते थे कि ये दैवीय शक्ति उनको मिली है कि वो आप पर राज करेंगे, यानी जनता पर, समाज पर राज करेंगे। तो ये उसी सेंगोल प्रतीक चिन्ह को जो भारत की नई पार्लियामेंट भारतीय जनता पार्टी की मौजूदा सरकार ने बनाया है उसमें स्थापित किया जा रहा है। संविधान के पन्नों को, संविधान के प्रियम्बल को कलात्मक कृति बनाकर पेश करने के बजाय, स्थापित करने के बजाय मौजूदा सरकार स्थापित कर रही है किसको? सेंगोल को, जो राजाओं के बीच सत्ता के हस्तांतरण का प्रतीक चिन्ह है। स्वातंत्र्य मिळाले त्याच्यानंतर जो पहिलं जे आहे, सर्व जे आहे लढवय्ये जे स्वातंत्र्याचे त्यावेळेला अस्तित्वात असलेले, मग पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशी अनेक मंडळी जे आहे ज्यांनी जे आहे जे स्वातंत्र्य मिळवलं, राज्यघटना लिहिली, असे जे आहेत आणि सर्व कदाचित धर्मीय, सर्व वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रांतातले लोक जे आहेत बसलेले आहेत आणि तो स्वातंत्र्याचा जो आहे, स्वातंत्र्य आम्हाला मिळालं आणि आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आता अशा प्रकारे लोकशाही आता अवतरते आहे। हे चित्र किती आनंददायी, उत्साहकारक। आणि दुसरं चित्र आम्ही जे पाहिलं, कुठून आणलेले ते सगळे उघडे बंब जे आहेत ते काय मला कळतच नव्हतं, त्यांच्यामध्ये ते एकटेच आपले प्रधानमंत्री उभे आहेत। काय चाललं? पवार साहेबांनी मोजक्या शब्दामध्ये मत व्यक्त केलं की ते काळ जे काही धर्मकांड चालू होतं त्याच्यामध्ये मी सहभागी झालो नाही याचा मला आनंद वाटतो असं ते म्हणाले। खरं आहे, मला काही कळत नाही की हे सगळे जे लोकतंत्र आहे का मनोतंत्र चाललेलं आहे, आता हे काय चाललंय काय? बघा ना, तुमच्या बरोबर सुद्धा तुम्ही तुमच्या आधी घ्या ना, तुमचे अनेक नेते आहेत ना, लालकृष्ण अडवाणी आहेत, मुरली मनोहर जोशी आहेत, वेगवेगळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, आणखीन जे काय असतील विरोधी पक्षाचे घ्या, तुमच्या बरोबर असते, तुमच्या विरोधक असले नका देऊ, तुमच्या बरोबर असलेले वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत ते बसवा, त्यांच्या बरोबर हा कार्यक्रम करा की नाही, आम्ही सगळे एक आहोत इथे। हे काय चाललेलं आहे मला तर काही कळत नाही। मी तर 75 वर्षात सेंगोल काय आहे की तुमच्यापैकी कुणालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही। आला तर सेंगोल, पण आला तर सेंगोल एका राजाने दुसऱ्या राजाला द्यायचा काय असेल तर असेल। अरे इथे राजाचा संबंध येतो कुठे? ही लोकशाही आहे, राजा जो आहे त्या भारताची जनता ही राजा आहे। हे सगळं हे करून पंतप्रधानांनी जे काही केलं जे आहे ना ते खरोखर जे आहे ना मनाला वेदना देणार होतं। बाकी ठीक आहे, तुम्ही ते नवीन संसद भवन बांधलं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोयी केल्या, सगळं ठीक आहे, ते वाढवलं पाहिजे, आम्ही केलं पाहिजे, कमी केलं पाहिजे, लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे सभासद वाढणं, हे सगळं बरोबर आहे। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक वेळेला, ठीक आहे तुम्ही राम मंदिरामध्ये करता, तुम्ही शिव मंदिरामध्ये करता, म्हणजे काय म्हणणार नाही, पण हे लोकशाहीचं मंदिर आहे, लोकशाहीचं मंदिर आहे आणि आपण जे आहे सर्व धर्मीय, सर्व जाती पंथांना एकत्र घेऊन चालवणार अशा प्रकारचं आपलं संविधान आहे। आणि अशा वेळेला जे आपण जे काही करतो आहोत, जग सुद्धा हे पाहत आहे। खरं म्हणजे एवढं चांगल्या कार्यक्रमात वेगळ्या प्रकारे करता आला असता।
सर्वांना सस्ने नमस्कार. मित्रांनो, भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासातील आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय संसदीय लोकशाही ह्याची दैदिप्य परंपरा जी आहे किंवा एका विशिष्ट उंचीवर त्या जगामध्ये जी भारतीय संसदीय लोकशाही जी गेलेली आहे त्या भारतीय संसदेला त्या उंचीवरून पुन्हा एकदा पहिल्या पूर्वीच्या ठिकाणी बुरसटलेल्या विचारांच्या ठिकाणी आणण्याचं काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी केलेलं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. मित्रांनो, आपल्या देशाला अनेक साधू संत महंतांची परंपरा आहे आणि हे सगळे साधू संत महंत वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणारे आणि बाळगणारे होते. याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. महात्मा बसवेश्वर असतील, बुद्ध असतील, महावीर असतील, चक्रधर असतील, कबीर असतील, नंदनार असतील, संत रविदास असतील, संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, ही सगळी जी परंपरा आहे ही वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कर्मकांडाला विरोध करणारी ही जी परंपरा आहे. आणि या परंपरेतून या ठिकाणी या भारतीय संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करणं अपेक्षित असताना या संसदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी काही संत महंत यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. परंतु हे संत महंत वर्णव्यवस्था मानणारे, जातीप्रथेला मानणारे आणि मनुस्मृतीसारख्या बुरसटलेल्या विचाराचा कायद्याचा पुरस्कार करणारे हे सगळे लोक त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते. या ठिकाणी भारतीय संविधान जे सांगतं तो वैज्ञानिक दृष्टिकोन धाब्यावर बसून या ठिकाणी सिंगोलची स्थापना करण्यात आली आणि ती सभागृहामध्ये करत असताना त्यावरती गोमूत्र शिंपडण्यात आलं. या ठिकाणी मंत्रोच्चार करण्यात आले. जे मंत्रोच्चार या ठिकाणी विषमतेची पेरणी करतात, वर्णव्यवस्थेची पेरणी करतात, जे माणसांमध्ये भेदभाव निर्माण करतात, जे या ठिकाणी समतेचं राज्य पूर्ण नष्ट करण्याचं काम करतात, त्या साधू संतांच्या महंतांच्या जे एका वर्णव्यवस्थेचं समर्थन करणारे आहेत, जे या ठिकाणी मनुस्मृतीचं समर्थन करणारे आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या संसदेमध्ये या ठिकाणी या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याचा घाट नरेंद्र दामोदरदास मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी घातला. हे या देशातलं म्हणजे हा दिवस हा काळा दिवस असल्याचं मला वैयक्तिक वाटतं. मित्रांनो, अनेकदा सांगितलं जातं की नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील यांच्या दूरदृष्टीतून हे नवीन संसदेची इमारत उभी राहिली आणि त्यांनी ती पूर्ण केली. त्यांनी पूर्ण केली म्हणजे त्यांनी त्यांच्या खिशातल्या पैशातून पूर्ण केली नाही. तुमच्या माझ्यासारखे लोक जे टॅक्स भरतात, जे कर भरतात, त्या कराच्या पैशातून ही इमारत उभी राहिलेली आहे. आणि हे करत असताना या ठिकाणी आज दिवसभरामध्ये जर आपण बघितलं तर टीव्ही चॅनलवरती भरभरून मोदींचं कौतुक होत होतं आणि अनेक प्रकारे म्हणजे अगदी खूप वेगळ्या पद्धतीनं याची मांडणी करून 2024ला नरेंद्र मोदी आणि भाजपला जी सत्ता हवी आहे त्या सत्तेच्या दृष्टीनं आजच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. खरं तर हा उद्घाटनाचा होता का नरेंद्र मोदी यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा होता हेच या ठिकाणी दिसून आलेलं आहे. त्या सिंगोल समोर नरेंद्र मोदी असे दंडवत घालतात. मित्रांनो, हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. आम्ही टॅक्स भरतो किंवा आम्ही कर भरतो. आम्ही या ठिकाणी हा देश जर धर्मनिरपेक्ष देश असेल तर हिंदू धर्मातील पद्धतीप्रमाणे होम हवन, गोमूत्र शिंपडून आणि वेद मंत्र उच्चारण करून कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी हे विधी करण्यात आले याचं उत्तर हे भाजपनं आणि नरेंद्र मोदींनी स्वतःला द्यायला पाहिजे. या ठिकाणी हा देश जर धर्मनिरपेक्ष देश असेल तर एका धर्माच्या पद्धतीनं या संसद भवनाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन का करण्यात आलं याचं उत्तर दिलं पाहिजे. आमच्या काही बांधवांना असं वाटेल जे नरेंद्र मोदींच्या ज्या भूलथापांना आणि भाजपच्या भूलथापांना बळी पडतात त्यांना असं वाटेल इथला मराठा समाज असेल किंवा इतर आमचे सगळे समाज आहेत हे सुद्धा काही या देशामध्ये ओबीसी असेल, SC ST असतील, NT VJNT असतील, मराठा समाज जो असेल जो ज्यांना शूद्र म्हणून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक का नाकारला?
या ज्या संत महंतांना या ठिकाणी संसदेच्या आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं, त्या संत महंतांतल्याच त्यांच्या परंपरेतल्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून हिणवलं आणि त्यांचा राज्याभिषेक करण्याचं नाकारलं आणि याच मनुस्मृतीसारख्या कायद्याचं या ठिकाणी मनुस्मृतीचं समर्थन करणारी वर्णव्यवस्था मानणाऱ्या लोकांच्या हस्ते या ठिकाणी आज या ठिकाणी मंत्रोच्चार करून गोमूत्र शिंपडून अशा पद्धतीनं संसदेच्या या नवीन इमारतीचं उद्घाटन करणं हे पूर्णतः भारतीय संविधानाला विपरीत आहे. भारतीय संविधानातील समतामूलक या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणाऱ्या विचाराचं अवमूल्यन आहे असं मला वैयक्तिक वाटतं. या ठिकाणी अनेकदा सांगितलं जातं की नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनं अशी भव्य दिव्य ही संसदेची इमारत उभी राहिली. नरेंद्र मोदींनी स्वतःच्या पैशातून ही इमारत बांधली नाही. तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी जे पैसे आपण कर रूपाने भरतो आणि त्या करातून ही इमारत उभी राहिलेली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी काही उपकार या देशावर केलेले नाहीत, ते तुमच्या माझ्या पैशातूनच ही इमारत उभी राहिलेली आहे. आणि त्यामुळं लोकतांत्रिक देशामध्ये भारतीय संविधानाचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला तो बाजूला ठेवून कर्मकांड या ठिकाणी करून अशा पद्धतीनं कर्मकांडाला अंधश्रद्धेला थारा देत या ठिकाणी आजचं उद्घाटन झालेलं आहे. एका बाजूला या देशामध्ये देशाला मेडल मिळवून देणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंचं आंदोलन चालू होतं, ते आंदोलन चिरडलं जात होतं. त्या ठिकाणी साक्षी मलिक असेल, या सगळ्या जे काही पहिलवान आहेत त्यांना त्यांचं सगळं आंदोलन मोडीत काढून त्यांना या ठिकाणी डिटेन्शन त्यांचं केलं, त्यांना त्या ठिकाणी उचलण्यात आलं. त्यांनी ज्या ठिकाणी उपोषणाला बसले होते ते सगळं त्यांचं या ठिकाणी पोलिसांनी उचलून नेलं. म्हणजे एका बाजूला अशा पद्धतीनं या सगळ्यांचा न्याय देण्याच्या भूमिकेत न जाता त्यांना त्या ठिकाणी हुसकावून लावण्याचं काम केलं आणि दुसऱ्या बाजूला मात्र जगाला सांगण्यात आलं की आम्ही एवढं भव्य दिव्य हे संसदेचं भवन आम्ही बांधलेलं आहे आणि त्याचं आज आम्ही उद्घाटन करतोय हे दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. याचा स्पष्ट येतो आहे की 2024ला भाजपला या ठिकाणी सरकार पुन्हा आणण्यासाठी दक्षिणेतल्या राज्यातून ही जे काही सिंगोल आणला गेला, हा सिंगोलचा काय संबंध आहे? एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे हस्तांतरण करणारा सिंगोल त्याला नेहरूंना जोडण्यात आलं आणि खोटी या ठिकाणी पार्श्वभूमी दाखवून या सिंगोलचा काही संबंध नाही. या देशानं या ठिकाणी भारतीय संविधानानुसार जर सिंह मुद्रा जी आहे सम्राट अशोकाची जी मुद्रा आहे आणि ती मुद्रा या ठिकाणी घेतल्यानंतर सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य घेतल्यानंतर ह्या सिंगोलचा काय त्याचा उपयोग आहे? हे जे म्युझियममध्ये सिंगोल ठेवण्यात आलं होतं ते पुन्हा त्या ठिकाणी आणून त्याचं मंत्रोच्चार करून त्याच्यावर गोमूत्र शिंपडून अशा प्रकारच्या कर्मकांडातून अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून त्याची स्थापना करून हे हिंदू राष्ट्र म्हणून तुम्हाला घोषित करायचंय का? किंवा तुम्हाला हिंदू लोकांचे मतदान तुम्हाला मिळवायचंय म्हणून अशा प्रकारे या कार्यक्रमाचा उपयोग केला तर हा खऱ्या अर्थानं उद्घाटनाचा कार्यक्रम नसून नरेंद्र मोदी यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा होता की काय अशी शंका मनामध्ये येत राहते. मित्रांनो, या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय, मी कोणत्याही म्हणजे राजकीय पक्षाचा समर्थक नाही, परंतु भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष तत्व दिलं, वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे. हे दोन तत्व अतिशय महत्वाचे आहेत. धर्म ही गोष्ट प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे, ती 4 उंबऱ्याच्या आतमध्ये किंवा आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये धर्म ही गोष्ट आहे. खरं तर आजचं संसदेचं जे काही नवीन इमारत आहे त्याचं उद्घाटन हे साध्या पद्धतीनं होणं अपेक्षित होतं. तिथं कोणत्याही धर्माच्या पद्धतीनं तिथं मंत्रोच्चार, होम हवन किंवा अगदी कोणत्याही सर्व धर्म समभावाची प्रार्थना तुम्ही जरूर घेतली असती चाललं असतं, परंतु तिथं होम तुम्ही हवन केला, त्या ठिकाणी तो पुन्हा सिंगोल त्या ठिकाणी स्थापित करत असताना मंत्रोच्चारण केलं का? आम्ही वेगळ्या धर्माचे आहोत, हिंदू धर्माचे नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही सुद्धा टॅक्स पेअर करतो किंवा आम्ही तुम्हाला कर देतो, आमच्या धर्माच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मंत्रोच्चारण व्हायला पाहिजे आणि असं आम्ही म्हणू शकतो. परंतु दुर्दैवानं 2024चं इलेक्शन लक्षात ठेवून आज या ठिकाणी संसदेचं उद्घाटन तुम्ही केलेलं आहे. 2-3 महिन्यात तुम्ही राम मंदिराचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहात. त्यामुळं दक्षिणेतली राज्य आणि उत्तरेकडची राज्य ही आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आणि मतदानावर डोळा ठेवून 2024चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आमचा इथला मीडिया जो आहे तो लोकशाहीमध्ये 4था स्तंभ मानला जातो. ही प्रसार माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल, अशा प्रकारे त्याचं हे दाखवत होते की नरेंद्र मोदी असे भव्य दिव्य आहेत की ज्यांच्या सुपीक डोक्यातून किंवा दूरदृष्टीतून एवढं मोठं भव्य, अरे भव्य या देशामध्ये अशा अनेक इमारती आहेत ज्या भव्य दिव्य आहेत. त्या इमारती
ब्रिटिशांच्या काळातल्या जरी असल्या तरी आजही त्यांचे छोटासा विटेचा तुकडा सुद्धा हलत नाही अशा भव्य दिव्य इमारत असताना, म्हणजे संसदेचं नवीन सभागृह किंवा नवीन इमारत बांधायला माझा मुळीच विरोध नाही, परंतु एका धर्माच्या पद्धतीनं त्या ठिकाणी रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी धार्मिक संस्कार करणं हे मात्र न्याय आणि नीतीला धरून नाही आणि त्यामुळं आम्ही या गोष्टीचा निषेधच करू आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्याचा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं, धर्मनिरपेक्ष तत्व हे भारतीय संविधानानं स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळं सर्व धर्मातला आदर करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं इथं होम हवन करणं, गोमूत्र शिंपडणं, शिंगोल त्या ठिकाणी स्थापित करणं, या ठिकाणी सिंहमुद्रा स्वीकारलेली आहे, सत्यमेव जयते हे आपण स्वीकारलेलं आहे. ती असताना या शिंगोलची स्थापना करण्याची गरज काय होती? हे शिंगोल ही जुन्या परंपरेमध्ये धर्मसत्ता म्हणजे राजसत्ता ही धर्मसत्तेची बटीक बनवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. जे जुन्या काळामध्ये राजसत्तेवरती वर्चस्मा हा धर्मसत्तेचा असायचा आणि तोच धर्मसत्तेचा वर्चस्मा या ठिकाणी या संसदेच्या लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये तुम्ही आणण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. पंतप्रधान म्हणून तुमचा आदर करत असताना तुम्ही या परंपरा म्हणजे एका वेगळ्या उंचीवर भारतीय संसदीय लोकशाही गेलेली असताना, जगामध्ये आज भारतीय संसदीय लोकशाहीचं नावारूपाला आलेले असताना तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी त्याला त्या परंपरेला त्या विचारांना मागं आणण्याचं काम आजच्या दिवशी केलेलं आहे. या ठिकाणी न्याय, नीती, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायाचा विचार हे भारतीय संविधान देतं आणि म्हणून इथल्या प्रत्येक माणसाच्या मनाचा, त्याच्या संस्काराचा, त्याच्या विचारांचा आदर करणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही फक्त 2024चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं एका विशिष्ट धर्माचे विधी आणि संस्कार या ठिकाणी मंत्र उच्चार करत असताना तुम्ही त्या ठिकाणी या देशाचा, लोकतांत्रिक देशाचा पंतप्रधान त्या सिंगोल पुढं असा दंडवत घालून पूर्णपणे झोपतो आणि हे कशाचं परंपरा आहे? ही कशाची परंपरा आहे? तुम्ही एका धर्माचं प्रतिनिधित्व करता का? या देशामध्ये असणारे धर्म, पंथ, वंश ह्या सगळ्याचं प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही पंतप्रधान आहात का एकाच धर्माचे तुम्ही पंतप्रधान आहात? तुम्ही 2024चं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी केलेलं आहे. या देशामध्ये राष्ट्रपती हे प्रमुख असतात. त्या राष्ट्रपतींना तुम्ही इन्व्हिटेशन दिलेलं नाही, बोलवलेलं नाही. तुम्ही उद्घाटन करण्याला आमचा विरोध नाही, तुम्ही जरूर उद्घाटन करा, परंतु लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये ज्या प्रमुख पदं आहेत या सगळ्या लोकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करणं हे तुमचं काम होतं. पण दुर्दैवाने ते तुम्ही केलेलं नाही, कारण त्याचं एकट्याचं श्रेय हे तुम्हाला घ्यायचं होतं आणि येणाऱ्या 2024ला तुम्हाला सत्ता आणण्याच्या दृष्टीनं तुम्ही हे केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी मी तुमचा निषेध करतो. या ठिकाणी कदाचित असं वाटेल संपूर्ण 140 कोटी देशाची लोकसंख्या आहे, त्यातला एक माणूस विरोध करतोय, परंतु एक माणसाच्या मनामध्ये हे शल्य आहे. काही लोक बोलून दाखवत नाहीत, परंतु आपल्या संसदीय लोकशाहीची एक परंपरा आहे जी नेहरूंपासून ते तुमच्यापर्यंत येऊन पोचलेली आहे. त्या परंपरेला गालबोट न लावता धर्मनिरपेक्षतेचं तत्व आपण जपायला पाहिजे होतं. जरूर या ठिकाणी सर्व धर्मसमभावाची प्रार्थना तुम्ही घेतली, ठीक आहे, परंतु या ठिकाणी होम हवन करणं, गोमूत्र शिंपडणं, या ठिकाणी शिंगोलची स्थापना करणं ह्या अनावश्यक गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही केलेल्या आहेत आणि त्यामुळं याचा आम्ही निषेध करतो. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.